नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला डायरेक्ट सेलिंग बिझनेसमध्ये आणि मोदी केअर बिझनेसमध्ये सक्सेस होण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला करायच्या 6 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं की ह्या 6 गोष्टीवरती जर आपण प्रॉपरली बेसिक काम केलं आणि प्रॉपरली मास्टर की मिळवली तर खऱ्या अर्थाने आपण या बिझनेसमध्ये सक्सेस मिळवू शकतो। त्याच्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो पॉईंट आहे तो म्हणजे लिस्ट। आता लिस्ट जी आहे ती आपल्याला 2 प्रकारची लिस्ट काढता आली पाहिजे। त्याच्यामध्ये सर्वात पहिली म्हणजे आपले जे युजर्स आहेत तर त्या युजरची आपल्याला प्रॉपर लिस्ट काढता आली पाहिजे आणि दुसरी लिस्ट जी आहे ती आपल्याला आपल्या बिझनेस पार्टनरची काढता आली पाहिजे। तर ह्या 2 प्रकारच्या लिस्ट आपण जर प्रॉपरली काढू शकलो तर आपल्याला खऱ्या अर्थाने जे आपलं लिस्ट म्हणजे आपलं एक मूळ भांडवल आहे या बिझनेसचं, तर ते आपल्याला प्रॉपरली मिळून जाणार आहे। दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला प्रॉपर इन्व्हिटेशन देता आलं पाहिजे। आपल्याला आपण जे गेस्टची लिस्ट काढलेली आहे त्यांना आपल्याला प्रॉपर इन्व्हाइट करता आलं पाहिजे। तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण इन्व्हिटेशनमध्ये खूप पॉवर असते। आपण त्या व्यक्तीला कशा पद्धतीने इन्व्हाइट करतो त्यावरती पुढचं जे प्रेझेंटेशन असतं ते आपलं खूप महत्त्वाचं असतं। तिसरा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे डेमो आणि प्लॅन। आपण जे प्रॉडक्ट्स आपले आहेत तर त्या प्रॉडक्टची क्वालिटी त्या व्यक्तीला दाखवण्यासाठी आपल्याला डेमो प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे। आपल्या प्रॉडक्टची क्वालिटी काय आहे, आपले प्रॉडक्ट किती क्वालिटीचे आहेत, त्यांचे किती गरजेचे आहेत आणि मार्केटच्या प्रॉडक्टपेक्षा वेगळे कसे आहेत, तर हे दाखवण्यासाठी आपल्याला त्यांना डेमो प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे। आणि त्याचबरोबर दुसरं प्रेझेंटेशन म्हणजे प्लॅन प्रेझेंटेशन। जर प्लॅन प्रेझेंटेशन आपण केलं तर खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचे ड्रीम्स जे आहेत ते ओपन होत असतात आणि त्या व्यक्तीला नेमकं कळतं की मी हा बिझनेस केला तर माझे स्वप्न किंवा ड्रीम्स जे आहेत मी कशा पद्धतीने पूर्ण करू शकतो आणि मी या बिझनेसच्या माध्यमातून किती अर्निंग आणि कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो। चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे क्लोजिंगचा। जर आपण ह्या वरच्या 3 गोष्टी प्रॉपरली केलेल्या आहेत तर डेमो प्लॅन झाल्यानंतर आपल्याला लगेच क्लोजिंग करता आलं पाहिजे। आता बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की 48 तासात 24 तासात, परंतु क्लोजिंग हे आपल्याला लगेच करता आलं पाहिजे, कारण आताचा जो ट्रेंड आहे, आताचा जो जमाना आहे हा ऑनलाईनचा जमाना आहे आणि निर्णय घेण्यासाठी त्या व्यक्तीला एवढा वेळ देण्याची आपल्याला काही गरज नसते। त्यामुळं त्याचं क्लोजिंग जे आहे ते आपल्याला लगेच करता आलं पाहिजे। क्लोजिंग मध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचं बिलिंग करता आलं पाहिजे। तर हा खूप महत्त्वाचा पार्ट असतो। क्लोजिंग करण्यामध्ये खूप सारे लोक वेळ वायाला घालवत असतात, त्यामुळे तिथं अधिक वेळ न देता आपल्याला ते क्लोजिंग प्रॉपरली करता आलं पाहिजे। त्या पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा जो पार्ट असतो 5वा तो म्हणजे फॉलोअपचा। फॉलोअप या बिझनेस मधली खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपण सर्व तयारी करतो परंतु त्या व्यक्तीचा आपण फॉलोअप घेत नाही आणि फॉलोअप जर घेतला नाही तर त्या बिझनेसमध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सक्सेस मिळवता येणार नाही। आणि 6वा आणि अत्यंत महत्त्वाचा पार्ट तो म्हणजे आपल्याला ऑब्जेक्शन हँडलिंग करता आलं पाहिजे। त्या व्यक्तीचे जे डाऊट्स आहेत, त्यांचे काही क्युरीज असतील, त्यांच्या काही समस्या असतील त्या बिझनेस संदर्भात किंवा त्या कंपनी संदर्भात किंवा त्या टीम संदर्भात एकंदरीत, तर ते सर्व आपल्याला क्लिअर करता आलं पाहिजे। त्या व्यक्तीच्या मनामधले जे पण डाऊट्स असतील, ज्या पण क्युरीज असतील त्या जर आपण क्लिअर करून देऊ शकलो तर खऱ्या अर्थाने तो व्यक्ती बाय हार्ट या बिझनेसमध्ये उतरणार आहे आणि तो आपल्याला ज्या पद्धतीने रिझल्ट पाहिजे तशा पद्धतीने तो रिझल्ट देणार आहे। कारण आपली टीम जर डुप्लिकेशन मध्ये आली तर खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचा बेनिफिट मिळणार आहे। त्यासाठी त्यांचे ऑब्जेक्शन हँडल होणं हे खूप गरजेचं आहे। तर ह्या 6 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर ह्या 6 गोष्टींवरती जर आपण मास्टर की मिळवली तर खऱ्या अर्थाने आपण या बिझनेसमध्ये किंवा डायरेक्ट सेलिंग मध्ये सक्सेस होऊ शकतो। थँक्यू व्हेरी मच।